मंडळी, मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा केला जातो. लोक एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात. लहानांपासून तरुणांपर्यंत सगळेच रंगीबेरंगी पतंग उडवतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा कशी सुरू झाली? तर मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागं एक धार्मिक मान्यता आहे. असं म्हटलं जातं की तमिळच्या तंदनान रामायणानुसार भगवान श्रीरामांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला. तो थेट स्वर्गात जाऊन पोहोचला आणि इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला तो मिळाला. तिला तो इतका आवडला की तिनं पतंग परत द्यायला नकार दिला. जयंतच्या पत्नीनं विचार केला की ज्याचा हा पतंग असेल तो घ्यायला नक्कीच येईल. तिकडे भगवान रामाने हनुमानजीला पतंग परत आणण्यासाठी पाठवलं. हनुमानजीनं जयंतच्या पत्नीला पतंग परत करण्यास सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की ती श्रीरामाच्या दर्शनानंतरच पतंग परत करेल. मग श्रीरामाने दर्शन देण्याचं वचन दिलं आणि शेवटी तिनं पतंग परत केला. तेव्हापासून पतंग उडवण्याची ही परंपरा सुरूच झाली. असं म्हणलं जातं की पण यामागं वैज्ञानिक कारणही आहे. पतंग उडवताना हातापायाचा व्यायाम होतो. थंडीच्या दिवसात ऊर्जाही मिळते. सूर्यप्रकाशामुळं व्हिटॅमिन डी मिळतं आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. तर मंडळी, पतंग उडवण्याच्या बाबतीतील ही धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं तुम्हाला माहीत होती का? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.